नमस्कार, मी रुपाली. रूपाच फूड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे. आज मी बनवते रताळाचे गुलाबजाम. त्यासाठी आपल्याला 250 ग्राम रताळं लागतील. चाचणीसाठी 1 वाटी साखर, दूध पावडर ही वेलची पूड आणि केसर हे ऑप्शनल आहे. माझ्याकडे होतं म्हणून टाकलं. तर चला, रताळं ही मी वाफवून घेतली आहेत. ही कुकरमध्ये खाली पाणी टाकायचं, वरती डब्यामध्ये ठेवायची. त्या डब्यात पाणी न घालता ही वाफवून घ्यायची. आणि आता दूध पावडर टाकून घेते. दूध पावडर ही त्याच्यामध्ये रताळामध्ये जेवढं पाणी असेल, जेवढा ओलावा असेल तेवढी ती दूध पावडर आपल्याला लागेल अंदाजाने. बाकी सगळं आता पिठासारखं मळून घेते. म्हणजे आपल्या गुलाबजामला जसा आपण उंडा बनवतो तसा याचा बनतो. आता पूर्ण गोळे बनवून घेते. आता साखर घेतली चाचणी बनवण्यासाठी. 1 वाटी साखर, तर त्याला 2 वाटी पाणी लागेल. त्याच्या आता चाचणी बनवायला ठेवते. होत आहे हे. त्याचा पाक म्हणजे खूप असा एकतारी वगैरे असा नको, फक्त चिकट झालं पाहिजे. वेलची पूड घातली. आता गुलाबजामचे गोळे तळायला घेऊ. कढई तापून तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये एक एक करून गोळा सोडते. आणि हे कमी पावरवरच करायचं. फ्लेम कमीच करायची याची, म्हणजे ते वरूनही होतील आणि आतून पण होतील. एक एक करून सर्व तळते. ते टाकून घेते. हे एकसारखे हलवत राहायचं, म्हणजे सर्व बाजूनी होणार ते. छान झाले. आता तर याच्यावर काढून घेऊ आता हे. तर तयार आहेत रताळाचे गुलाबजाम. मस्त लागतात. चला तर मग, इथपर्यंत पोचले असाल, व्हिडिओ बघितला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि एखादी कमेंट करून द्या. धन्यवाद.